आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला कळना तुम्हाला काय गिफ्ट देऊ मी आज। सूर्य, आम्हाला तुझ्यासारखा भाऊ मिळाला ना, हीच खूप मोठी भेट आहे आम्हाला। मी मनापासून सांगू का, मला खरंच कळना की तुमचं आज प्रेम बघून ना मी आनंद वाटून घेऊ का दुःख वाटून घेऊ। मी माझ्या बहिणीच्या पाठीशी उभं राहिलो म्हणून तुम्ही सगळे इथं आला, पण ते माझं कर्तव्यच आहे ना। मी जगावेगळं असं काहीच केलेलं नाही, पण मग नक्की चुकतंय कुठं? समाजात बहिणीच्या पाठीशी उभं राहणारे लोक कमी झालेत का? या जगात बहिणीच्या पाठीशी उभं राहणारे भाऊ जर तयार झालं ना, तर माझ्यासारखा सूर्य सगळ्यात वेगळं काढण्याची गरजच नाही लागणार। अरे जी गोष्ट कर्तव्य म्हणून केली पाहिजे त्यासाठी आपल्याला कोणतरी आदर्श का घालून द्यावा लागतोय? हे बघा बहिणींनो, मला राखी बांधण्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या मुलाला असं बनवा की तो त्याच्या बहिणीची मनापासून काळजी घेईल। भाऊ काय असतो हे प्रत्येक घरातल्या मोठ्या माणसांनी त्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे। आपण पोरींना म्हणतो सातच्या आत घरात यायचं बरं का, मग पोराला का सांगत नाही पुरीकडे वाईट नजरेनं बघायचं नाही म्हणून? पुरीला स्वयंपाकापासून सगळं सांगतो, मग पोराला संस्कार करायला, बाईचा आदर कसा करावा हे शिकवायला का कमी पडतो आपण? हे बघा, समाजात जर चांगला पुरुष तयार झाला ना तरच बाईचं आयुष्य सुखाचं होईल, आणि हे तयार करण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे। तुमच्या मुलांना असं तयार करा की इथून पुढे कुठल्याच बहिणीला माझ्यासारखा परका भाऊ शोधावा लागणार नाही, तिचा भाऊ त्याच्यासाठी लाखात एक असतो। हो, आम्ही तुझ्यासारखे 1000 सूर्या तयार करू। पण सूर्या, आज आम्ही सर्व अभिमानाने म्हणू, लाखात एक आमचा दादा, लाखात एक आमचा दादा। मामांनी आईंकडून राखी बांधून घ्यायला हवी होती ना। मामा असं मुद्दाम नाही करणार, त्याच्या जखमा अजून भरल्या नसतील, आमच्या तरी अजून कुठे भरून निघाल्यात। आम्हाला तर लहान असतानाच पोरकं केलं, मामाच्या तर कितीतरी आठवणी असतील ग। अरे सूर्य ऐकी, अरे ऐकी, अरे अरे काय महत्वाचं काम आहे ते तर सांग की। मामा, सगळ्यांची राखी पौर्णिमा झाली, आता तू राखी बांधून घ्यायचीस। सूर्या, हे बघ मामा, तुझा हात असा रिकामा नाही बघू शकत मी। आजच्या दिवशी सगळं माफ असतं, बहीण कशी पण वागली ना तर तिचं मन मोडू नये। अरे माणूस वाईट वागतो तर नात्याची काय चूक आहे? ह्यो सण आहे ना, ह्यो सण म्हणजे बहीण भावाच्या नात्याचा सन्मान आहे। माझा एक राखी बांधून घे। अरे पण हे बघ, आजचा दिवस प्रत्येक बाईसाठी महत्वाचा असतो। तिचा भाऊ तिच्या पाठीशी असणं तिच्यासाठी लई मोठी गोष्ट असते अरे, आणि भावानं आपलं कर्तव्य कधीच विसरू नये। मी म्हणतोय म्हणून बात। ठीक आहे, बांधतो मी, पण माझा अजून राग गेलेला नाहीये। या दिवशी तुझ्यावर अन्याय व्हायला नको म्हणून राखी बांधून घेतोय, आणि मी तुझं रक्षण करायला आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेतलाय, तेव्हाच बांधील होतो। तुला सकाळी रागाच्या भरात जे काही बोललो ना त्यासाठी मला माफ कर सखा। माणसाच्या मनात राग मतभेद असतात, पण त्यासाठी
नाती इस्त्रायची नसतात हेच कराय ग. बांध राखी. मी आतापर्यंत काय काय भोगले हे तुला मी आता नाही सांगू शकत. आणि आज ती येळ पडले. आज रक्षाबंधन आहे. आजच्या दिवशी तुझा हात रिकामा नको राहिला. माझी राखी अशीच नको राहिला एवढंच वाटत होतं रे मला. पण तू राखी बांधायला तयार झालास मला नाही सुख मिळालं बघ. आता आयुष्यभर तू मला काय बी दिलं नाहीस ना तरी मला काय बी वाटणार नाही. आज मी लय भरून पावले. लय भरून आज जे घडलं ते घडायला नाही पाहिजे होतं. सूर्य आता तुमच्या सगळ्या प्रतिष्ठेला सुरुंगच लावाय निघालाय. तर सुरुंग लावतोय. आम्ही आग लावू आग. अशी आग ज्यात त्याची जळून राख होईल. आयुष्यात आमचा असा अपमान कोणी आजवर केला नव्हता. सूर्याने सगळ्या मर्यादा वालांडल्या. नाहीतर काय. अहो कोण कुठल्या बायका तुम्हाला नाही नाही ते बोलल्या. अहो आज फक्त तुम्हाला उलटून बोलायची कुणाची टाक होती का अख्ख्या गावात. त्या सूर्याच्या पाठिंब्यामुळे सगळ्या शेपारल्यात. डॅडी तुमचं दिस जरा वाईट आहे. ते तुम्ही काही दिवस जरा सूर्यापासून लांब राहा. आवाड बंद कर. आमच्या जखमा ताज्या आहेत. त्या ताज्याच राहू देत. त्याच्यावर आम्हाला कोणी मलमपट्टी केलेली नकोय. मलमपट्टी करायला आपलं असं तुमच्याकडे राहिलंच काय मालक. हा अव तुमच्या जावयानं आज दुसऱ्यांदा समध्या गावामुळं तुमची लायकी काढली. घरातल्या माणसांच्या बी नजरात तुमच्यासाठी काहीच किंमत राहिलेली नाही आता. आणि गावातली माणसं त्यांचं तर काही विचारायलाच नको. तुम्ही रस्त्यावरनं जाताना जर दिसले तर दगड फेकून मारायला बी कमी करणार नाही ते आता. तुमचं दिस भरलं मालक आता. तुमचं दिस भरलं. हा बघा तुमच्या हातातनं आता समद निष्ठाय लागले ही मान्य करा आता. मालक अजून बी येळ गेलेली नाही. जाऊन सूर्याची माफी मागा. तुम्ही पुढे एक शब्द जरी बोलला पेटवून टाकू. सगळंच पेटवून टाकू आम्ही.